हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अगेन डिस्कस करणार आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल आणि त्यानंतर मी हेडिंग दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म्स. या व्हिडिओच्या पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. याच्या आधी म्हणजे या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की गॅमेटोजेनेसिस प्रोसेस आणि गॅमेटोजेनेसिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आपण कंप्लीट केलेली आहे. ओजेनेसिस प्रोसेस या व्हिडिओच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, ओजेनेसिस कशा पद्धतीने प्रोसेस आहे, तर स्पर्मॅटोजेनेसिस झाली. तर आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन डिटेलमध्ये स्ट्रक्चर ऑफ स्पर्म काय करणार आहे, डिस्कस करणार आहे की काय स्ट्रक्चर ऑफ स्पर्म्स काय असतात किंवा स्ट्रक्चर ऑफ स्पर्मचे जे पार्ट्स असतात ते व्हॉट इज द फंक्शन ऑफ पार्ट्स, की त्या फंक्शनचा काय पार्ट्स आहे, या सगळ्या गोष्टी काय करणार आहे. या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. चला तर मग जास्त टाइम वेस्ट न करता आपण स्ट्रक्चर काढून घेऊ, स्ट्रक्चर ऑफ म्हणजे स्पर्मचं. ठीक आहे, तर हा जो रिजन आहे सगळ्यात पहिले हेड रिजन. ठीक आहे, तेवढी बेस्ट डायग्राम येणार नाही, पण आपण बेस्ट काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर हे रिजन झालं हेड रिजन. हेड रिजन नंतर हा झाला तुमचा मायटोकॉन्ड्रियल, आणि मायटोकॉन्ड्रियल झाल्यानंतर हे झाली तुमची टेल. काय झाली तुमची टेल्स. अलग लक्षात. ठीक आहे, याला आता काय करू आपण, लेबलिंग करू हेड रिजनमध्ये. तर हेड रिजनमध्ये अशा पद्धतीचे जो सगळ्यात पहिला पार्ट राहतो. ठीक आहे, अशा पद्धतीचा जर तुम्ही पाहिला असेल डायग्राममध्ये, डायग्राम पुस्तक घेऊन बसून जा तुम्ही, एवढा काही खोल नाही आहे तो. अशा पद्धतीचा जो पार्ट राहतो त्याला काय म्हणतात, ॲक्रोझोम्स म्हणतात. काय म्हणतात, ॲक्रोझोम्स. ठीक आहे, काय म्हणतात, ॲक्रोझोम्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय तुमचा ॲक्रोझोम्स. ॲक्रोझोम्स मी तुम्हाला समोर सांगणार आहे की भरपूर काही त्याच्यामध्ये एन्झाईम्स अवेलेबल राहतात, जसे हायड्रोलिटिक एन्झाईम्स आहे, जे की हायड्रोलिटिक एन्झाईम झोना पॅनोसिला किंवा ज्याच्यामध्ये जे की आउटर मोस्ट लेअर राहते तुमच्या ओव्हामध्ये, त्याला पेनिट्रेट करण्यासाठी किंवा तोडण्यासाठी यूज करतो तो. ठीक आहे, समोर सांगणारच आहे मी तुम्हाला काय गोष्टी आहेत. ठीक आहे, सॉरी. बघा याच्यामध्ये काय आहे की याच्या मिडलमध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. हा काय तुमचा न्यूक्लियस आहे. काय तुमचा न्यूक्लियस. ठीक आहे, प्रत्येक सेलमध्ये सॉरी प्रत्येक सेलमध्ये काय प्रेझेंट राहते, न्यूक्लियस प्रेझेंट राहते. हा झाला तुमचा ॲक्रोझोम, हा झाला तुमचा न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस नंतर या रिजनमध्ये जो की तुमचा निक रिजन आहे, याच्यामध्ये दोन पद्धतीचे सेंट्रिओल प्रेझेंट राहतात, जे की प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि त्यानंतर डिस्टल सेंट्रिओल. तर पहिले आपण हे लेबलिंग करून टाकू की हा जो रिजन राहतो कम्प्लिटली, या रिजनला काय म्हणतात, हेड रिजन म्हणतात. काय म्हणतात, हेड रिजन. ठीक आहे, कोणता रिजन आहे तुमचा, हेड रिजन. त्यानंतर हा मिडलचा जो रिजन आहे, हा रिजन कोणता आहे तुमचा, निक रिजन आहे. कोणता आहे तुमचा, निक म्हणजे मानेचा रिजन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि मानेच्या रिजनमध्ये प्रेझेंट राहतं. हेड रिजनमध्ये काय तुमचा ॲक्रोझोम प्रेझेंट आहे, त्यानंतर काय प्रेझेंट आहे तुमचा न्यूक्लियस, आणि निक रिजनमध्ये दोन प्रेझेंट आहे, ज्याला आपण काय म्हणतो, प्रॉक्सिमल सेंट्रिओल. काय म्हणतात, प्रॉक्सिमल सेंट्रिओल. काय तुमचे प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स. काय तुमचे प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स. आणि त्यानंतर काय प्रेझेंट आहे, जो खालचा राहतो त्याला काय म्हणतात, डिस्टल सेंट्रिओल्स. काय म्हणतात, डिस्टल सेंट्रिओल्स. काय म्हणतात, डिस्टल सेंट्रिओल्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय येतं. आणि डिस्टल सेंट्रिओल्स आतापर्यंत आपण काय बघितलं, हेड रिजन काढलेला आहे. हेड हा जो तुमचा हेडचा पोर्शन झाला काय म्हटलं आपण, ॲक्रोझोम्स म्हटलं. त्यानंतर काय प्रेझेंट, नेकमध्ये काय प्रेझेंट आहे, दोन प्रॉक्सिमल सेंट्रिओल प्रेझेंट आहे आणि डिस्टल सेंट्रिओल. अशा पद्धतीचे दोन सेंट्रिओल त्या स्ट्रक्चर ऑफ स्पर्म्समध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये काढण्यात, जे की तुमचा मायटोकॉन्ड्रिया आहे. तुम्हाला माहिती आहे की स्ट्रक्चर ऑफ स्पर्म एक मोटाईल सेल्स आहे, जे की मेल बॉडीमध्ये अवेलेबल राहतो. फिमेल बॉडीमध्ये कोणत्याच टाईपचे मोटाईल सेल अवेलेबल नाही आहे. हा एकमेव सेल्स आहे जे की मोटाईल सेल्स आहे. मग मोटाईल सेलला एनर्जी देण्याचं काम कोण करते, मायटोकॉन्ड्रिया करते. ठीक आहे, इथं काय काढणार आहे आपण, मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला, हे जे अशा पद्धतीची अवेलेबल्स आहे, हे आहे तुमचं मायटोकॉन्ड्रिया. काय आहे तुमचा, मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, इथं लेबलिंग करून टाकू, काय तुमचं मायटोकॉन्ड्रिया. काय तुमचा मायटोकॉन्ड्रिया. लक्षात इथपर्यंत हे काय तुमचा मायटोकॉन्ड्रिया आहे, जे की काय करतात, त्याला एनर्जी सप्लाय करण्याचं काम करतात. आणि हे जे मायटोकॉन्ड्रिया ज्या रिजनले आहे त्या रिजनले काय म्हणतात. ठीक आहे, तर इथं इकडल्या साईडचं दिसते तुम्हाला, इकडल्या साईडचं. ठीक आहे, तर हा जो रिजन आहे हा तुमचा मिडल पीस आहे. कोणता तुमचा, मिडल पीस. ठीक आहे, इथं लेबलिंग देऊन देऊ आपण, काय तुमचा मिडल पीस. ठीक आहे, कोणता आहे तुमचा मिडल पीस. अलग लक्षात इथपर्यंत काय काय गोष्टी झाल्या आपण. हा जो झाला तुमचा हेड रिजन, हा झाला तुमचा नेक रिजन, हा झाला तुमचा मिडल पीस. आणि मिडल पीस झाल्यानंतर हा जो रिजन राहते हा राहतो तुमचा टेलचा रिजन. ठीक आहे, याला पण आपण थोडंसं लेबलिंग करून टाकू की काय तुमचा, तो कोणता पार्ट आहे तुमचा, टेल पार्ट आहे. कोणता पार्ट आहे तुमचा, टेल. लक्षात इथपर्यंत हे काय तुमचे टेल आहे कम्प्लिटली.
आता बघा की याचे 1 बाय 1 आपण काय करणार आहे, फंक्शन पाहणार आहे. फंक्शन पहा काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले जे की तुमचा ॲक्रोझोम्स आहे याच्यामध्ये दुनियाभराचे एन्झाईम त्याच्यामध्ये पाहिले जातात, जे की कोणते राहतात तुमचे हायड्रोलिटिक, काय तुमचा हायड्रोलिटिक एन्झाईम राहतात. काय राहतात, हायड्रोलिटिक एन्झाईम. आणि हे हायड्रोलिटिक एन्झाईम कशासाठी यूज केले जातात की हे जो टेल रिजन आहे हाच रिजन तुमच्या फिमेल गॅमेट्समध्ये, जसं की तुमचा ओव्हा काय तुमचा एक फिमेल गॅमेट्स आहे आणि या ओव्हाच्या अंदरमध्ये लेअर प्रेझेंट राहते, जसं की झोना पेनुसेलाची लेअर त्याच्या आजूबाजूला राहते. त्यानंतर कोरोना रेडिटिया त्याच्यामध्ये आजूबाजूला अवेलेबल राहते. ठीक आहे, झोना पेनुसेला आणि कोरोना रेडिटिया याले पेनिट्रेट करण्यासाठी किंवा तोडण्यासाठी याच्यामध्ये हेड रिजनमध्ये म्हणजे बेसिकली ॲक्रोझोम्समध्ये एन्झाईम्स काय राहतात, अवेलेबल राहतात. ते कोणते राहतात, हायड्रोलिटिक एन्झाईम राहतात, जे की एन्झाईम कोरोना रेडिटिया किंवा झोना पेनुसेलाले पेनिट्रेट करतात किंवा तोडण्याचं काम करतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं ॲक्रोझोम्स काय आहेत. ठीक आहे, सेकंड काय तुमचा न्यूक्लियस. न्यूक्लियस तो ऑलरेडी अवेलेबल राहतो आणि हा जो रिजन आहे हा कोणता आहे तुमचा हेड रिजन. अगेन याच्यामध्ये बघा काय तुमचा प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स, काय तुमचा प्रॉक्सिमल सेंट्रिओल, त्यानंतर काय तुमचा डिस्टल सेंट्रिओल. आता प्रश्न काय की तो प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स हे काय तुमचे सेंट्रिओल्स आहे. तुम्हाला माहित असेल जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सेल डिव्हिजनचे जो पोर्शन शिकले असतील तर तुम्हाला माहिती आहे की सेंट्रिओल्स कशासाठी हेल्प करते, सेल डिव्हिजन साठी हेल्प करते. जे की तुमचे सेंट्रिओल फॉर्मेशन्स म्हणजे सेंट्रिओल्स काय स्पिंडल फायबर फॉर्मेशन करतात. आणि हे जे सेंट्रिओल्स आहेत हे जे सेंट्रिओल्स आहेत तुम्हाला माहिती आहे की एक फिमेल जो ओव्हा आहे याच्यामध्ये तर सेंट्रिओल्स अवेलेबल नाही आहे. मग सेंट्रिओल्स अवेलेबल नाही तर कशा पद्धतीने सेल तयार होईल, झायगोट कशा पद्धतीने तयार होईल, म्हणजे की सेल डिव्हिजन होणार आहे ते सेल डिव्हिजन कशा पद्धतीने होईल. तर मग बेसिकली काय आहे की टेन्शनचं काम नाही की याच्याकडे ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, प्रॉक्सिमल सेंट्रिओल प्रेझेंट आहे आणि हेच प्रॉक्सिमल सेंट्रिओल कशामध्ये भाग घेतात, सेल डिव्हिजन मध्ये भाग घेतात आणि झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर सेलचं काय करतात, डिव्हिजन करतात. तर हे सेकंड फंक्शन झालं तुमच्या प्रॉक्सिमल सेंट्रिओलचं. ठीक आहे, अगेन्स्ट काय दिलेलं तुम्हाला डिस्टल सेंट्रिओल. याच्यामध्ये 2 सेंट्रिओल प्रेझेंट आहे, डिस्टल सेंट्रिओल पासून हा जो कंप्लीट तुमचा टेलचा रिजन आहे, हा टेलचा रिजन कशाने बनलेला आहे तुमचा डिस्टल सेंट्रिओलनं बनलेला आहे. आलं का लक्षात इथपर्यंत. आणि हे जे डिस्टल सेंट्रिओल्स आहे त्याच्यानंतरचा हा जो पोर्शन आहे खालचा पोर्शन हा काय झाला तुमचा मायटोकॉन्ड्रिया, काय झाला तुमचा मायटोकॉन्ड्रिया. आणि हा जो मायटोकॉन्ड्रिया काय करतात तुम्हाला एनर्जी सप्लाय करण्याचं काम करते, कारण की हा कोणता सेल आहे, मोटाईल सेलचा. याले लय लंबा सफर तय करावं लागते तुमच्या ओव्हापर्यंत फॉलिपियन ट्यूब्स मध्ये तिथपर्यंत जाणे आहे. तर त्यासाठी एनर्जी लागेल. तर मग एनर्जी कोण सप्लाय करते तुम्हाला, मायटोकॉन्ड्रिया सप्लाय करते, जो की मिडल पीस एरियामध्ये अवेलेबल आहे. निक पीस मध्ये कोणते अवेलेबल आहे तुमचा प्रॉक्सिमल सेंट्रिओल, त्यानंतर डिस्टल सेंट्रिओल. हेड मध्ये काय प्रेझेंट आहे तुमचा, हेड मध्ये प्रेझेंट आहे तुमचा ॲक्रोझोम आणि न्यूक्लियस. आणि त्यानंतर हा आहे तुमचा टेल रिजन. कोणता आहे तुमचा टेल रिजन, जे की स्विम साठी काय करते, हेल्प करण्याचं काम करते. आलं का लक्षात इथपर्यंत. लक्षात ठेवा वरच्या रिजनला ॲक्रोझोम्स म्हणतात, मिडलचा न्यूक्लियस आहे. ॲक्रोझोम मध्ये दुनियाभराचे एन्झाईम राहतात, त्याच्यामध्ये हायड्रोलिटिक एन्झाईम राहतात आणि ते एन्झाईम कशासाठी काम करतात, झोना पेनिसुला आणि तुमचा कोरोना रेडिटा, जे की तुमच्या कशावर राहतात, तुमच्या ओव्हावर प्रेझेंट राहतात. तर हे व्हेरियस गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की स्ट्रक्चर ऑफ स्पर्म्समध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा. चांगले असेल म्हणजे समजलं असेल तरी कमेंट्स करा आणि काही डाऊट्स असेल तरी पण तुम्ही कमेंट्स करू शकता. ठीक आहे, थँक्यू.